तर प्लेटोचा अनुकृतीचा सिद्धांत आपल्याला आता पाहायचा आहे. ठीक आहे. साहित्याच्या संदर्भामध्ये प्लेटो आणि एरिस्टॉटल या दोघांनी अत्यंत महत्वाचं विवेचन त्यांच्या ग्रंथांमध्ये केलेलं आहे आणि त्या दोघांनी जे सिद्धांत मांडलेले आहेत त्यांना म्हणजे अनुकृतीचा सिद्धांत, त्याला थिअरी ऑफ इमिटेशन असं सुद्धा म्हणतात. तर या सिद्धांताच्या माध्यमातून त्यांनी साहित्य संदर्भातलं जे विवेचन केलेलं आहे ते अत्यंत अभ्यासपूर्ण असं विवेचन आहे. ते विवेचन प्राध्यापक ब लू सोना यांनी त्यांच्या पाश्चात्य साहित्य विचार या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तेच विवेचन मी तुम्हाला आता वाचून दाखवतो. तर प्राचीन ग्रीसमध्ये कवी हा शब्द आपल्याकडील प्राचीन संकल्पनेप्रमाणे श्रेष्ठ, द्रष्टा, विचारवंत, उपदेशकर्ता या अर्थी वापरत होता. प्राचीन ग्रीक साहित्य समृद्ध असल्याने साहित्यशास्त्रीय प्रक्रियेसही गती लाभली होती. होमर सारख्या लोकप्रिय महाकवीचं द इलियड, ओडिसी ही महाकाव्ये, हेसिओडचे थिओगॉनी, पिंडारचे फर्स्ट ऑलिम्पियन, गार्जियसचे द इनकोमियम ऑन हेलन या सुप्रसिद्ध कलाकृती मधून काव्यशास्त्रीय स्वरूपाची चर्चा कमी अधिक प्रमाणात होत होती. प्लेटो व एरिस्टॉटल यांची साहित्य चर्चा या चर्चेचाच पुढचा भाग आहे. प्लेटोने जो अनुकृतीचा सिद्धांत मांडला त्या अनुकृतीच्या सिद्धांताकडे आपण आता जाऊ. साहित्याच्या स्वरूप समजून घेत असताना प्लेटोचा अनुकृतीचा सिद्धांत लक्षात घेणं फार गरजेचं आहे. प्लेटो आणि एरिस्टॉटल हे गुरु शिष्याची जोडी होती. प्लेटो हा खरं तर एक राजपुत्र होता. त्याने रिपब्लिक नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये त्याने उत्तम राज्याची संकल्पना मांडलेली आहे. तर या उत्तम राज्याची संकल्पनेमध्ये प्लेटोने अनुकृतीचा सिद्धांत सुद्धा मांडलेला आहे. प्लेटोने मुख्यतः राज्यशास्त्रा संदर्भामध्ये ते लिहिलं. त्याला कलामीमांसा सांगायची नव्हती. तो मूलतः तत्वज्ञ, शिक्षणशास्त्रज्ञ व आदर्शवादी असा सुधारक होता. इसवी सन पूर्व 5वे शतक हा त्याचा काळ ग्रीसमध्ये राजकीय शासनाच्या सुधारणेचा काळ होता. अथेन्सचे नागरिक आदर्श व्हावे या हेतूने त्याने स्मृती लिहिल्या. या स्मृतीलाच इंग्रजीमध्ये लॉज असं म्हटलेलं आहे. त्याच्या काव्य विचारावर त्याच्या भूमिकेचा मोठा प्रभाव पडलेला आहे. तो आदर्शवादी आहे. आपल्या गंभीर अशा प्रतिभाबळाने प्लेटोने साहित्याच्या सैद्धांतिक निरूपणाचा पाया घातला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. प्लेटोच्या काळापर्यंत कला हे अनुकरण आहे हा सिद्धांत सुपरिचित झालेला होता. आपल्या काव्यातील श्रद्धेनुरूप त्यानेही कवी हा दैवी प्रेरणेने काव्य निर्मिती करतो हे मत मान्य केले होते. तो प्रवृत्तीचे अनुकरण करतो व प्रकृती आदर्शाचे अनुकरण करतो. ईश्वरकृत मूळ आदर्श हीच वास्तविक सत्ता व अस्तित्व असून प्रत्येक वस्तूची आदर्श अशी एक सत्ता असते. ती एक ईश्वर निर्मित असते. सर्व वस्तूंच्या अशा मूळ आदर्शांची एक सूक्ष्म दृष्टी असते. स्थूल सृष्टी ही त्या सूक्ष्म आदर्श विश्वाची अपूर्ण अशी अनुकृती होय. ब्रह्मांड ही परमेश्वराची अनुकृती तर पदार्थाची अनुकृती म्हणजे त्याची प्रतिछाया. दैवी कलेचे प्लेटोने 2 वर्ग मांडलेले आहेत. एक परमेश्वर निर्मित प्रकृतीजात पदार्थ आणि दुसरा म्हणजे आपण त्याचे स्वप्नात किंवा पाण्यात पाहिलेले प्रतिबिंब. म्हणजे एक विशिष्ट पदार्थ आणि एक त्याचं प्रतिबिंब. कलांचेही 2 वर्ग त्याने सांगितलेले. उत्पादक व उपयुक्त कला म्हणजे लोहार, सुतार यांच्या कला आणि उत्पाद्य कला म्हणजे चित्रकला, संगीत वगैरे. याला तो अनुकरणात्मक कला म्हणतो. अनुकरणात्मक कलेचेही 2 प्रकार होतात. एक
कॉपी मेकिंग किंवा फोटोग्राफी यात तंतोतंत नक्कल असते. दुसरी अपिअरन्स किंवा त्याला फॅन्टॅझम किंवा त्याला आपण म्हणतो आभासात्मक. प्लेटोच्या मते प्रत्येक वस्तूची 3 रूपं असतात. एक ईश्वर निर्मित मूळ सूक्ष्म व आदर्श असं रूप. दुसरं लोहार सुतार इत्यादींनी घडवलेलं पलंगासारखं उपयुक्त असं कलारूप. आणि तिसरं चित्रकार निर्मित पलंगाचं चित्ररूप. म्हणजे तो काय सांगतो प्लेटो त्याच्या अनुकृतीच्या सिद्धांतामध्ये की कोणत्याही वस्तूचे 3 रूपं असतात. एक म्हणजे देवानं ती वस्तू जशी बनवलेली आहे तसं. दुसरं रूप म्हणजे माणसाने म्हणजे लोहार सुतार लोक समजा पलंगाचं उदाहरण घेतले त्यांनी की पलंगाला कसं 4 पाय असतात, तो चौकोन आयताकृती असतो वगैरे वगैरे, तो झोपण्यासाठी आपण वापरतो. म्हणजे प्लेटो प्रत्यक्ष वस्तूकडे निर्देश करतोय. आणि तिसरं म्हणजे त्या पलंगाचं चित्र म्हणजे कल्पनेनं एखादा पलंग कसा असेल त्याचं चित्र एखादा चित्रकार रंगवतो त्या पद्धतीचं तिसरं रूप. यापैकी पहिलं आदर्श रूप व सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे. दुसरं आणि तिसरं रूप समजून घेण्यासाठी पहिलं रूप समजून घेणं आवश्यक ठरतं. मूळ चंद्र माहीत नसेल तर चंद्राचे पाण्यातील प्रतिबिंब कसे कळायचे आपल्याला आणि त्याच्यापासून आनंदाची प्राप्ती तरी कशी होईल. म्हणजे समजा आपल्याला चंद्रच माहीत नाही तर चंद्राचं प्रतिबिंब पाहता येईल का आपल्याला, नाही पाहता येईल. कलावंताची कृती ही त्या मूळ आदर्शाच्या अनुकरण असल्यामुळे त्याच्यापासून दुप्पट अंतरावर असते म्हणून ती त्याज्य होय. कारण कवी वा कलावंत हा अज्ञान व भ्रमामुळे मूळ आदर्शाचे यथार्थ अनुकरण करू शकत नाही. अनुकरणाची प्रक्रिया ही ज्ञानाधिष्ठित नाही, ती एक प्रेरित आविष्ट मानसिक अवस्था असते. कवी काव्याच्या अधिष्ठात्री देवीच्या चुंबकीय आकर्षणाने भारला जातो. हा चुंबकीय प्रभाव त्याच्यात व त्याच्या कलाकृतीत अवतरतो. यथार्थ अनुकरण न होण्याची कारण म्हणजे अज्ञान, भ्रांती व अपात्रता. ज्या व्यक्तीत कृतीचे सामर्थ्य असते तो जीवनाच्या व्यवहारात उतरून कार्य करतो. पण हे सामर्थ्य नसणारा मनुष्य करण न बनता काव्यात अनुकरण करतो, तोच कवी वा कलावंत होय. त्याच्या मते आदर्शाच्या अनुकरणाच्या आधारे निर्माण झालेल्या प्रकृतीचे अनुकरण इतके सोपे असते की सहज एखादा आरसा 4ही दिशांना फिरवला की त्यात सर्व प्रतिबिंबे सहज निर्माण होतात. तसे अनुकरणात्मक कलांची निर्मिती सृष्टी नियमांच्या ज्ञानावर आधारलेली नसते तर ती दैवी प्रेरणांवर आधारलेली असते. त्यामुळे एखादा कवी एका काव्य प्रकारात पारंगत तर दुसऱ्या काव्य प्रकारात नियमांच्या ज्ञानाचा आधार काव्य निर्मितीत असता तर प्रत्येक कवी प्रत्येक प्रकारचे काव्य निर्माण करू शकला असता. दैवी प्रेरणेने कवी जसा अविष्ट होतो तसेच प्लेटोच्या मते सारी काव्यसृष्टी देखील अविष्ट व विक्षिप्त स्वरूपाची बनते. कलेच्या संबंधात प्लेटोचा महत्वाचा अंतिम सिद्धांत म्हणजे काव्य मानवाच्या क्षुद्र वासना नष्ट करण्याऐवजी त्यांना चाळविते, सिंचन करते असा आहे. त्यामुळे काव्याचा प्रभाव जनमनावर खूप मोठ्या प्रमाणात पडतो. श्रेष्ठ काव्याबाबत प्लेटोने काही विचार व्यक्त केलेले आहेत. काव्यात सरळपणा म्हणजे न्यायास महत्व असावे. त्यानं म्हटलंय की नथिंग मस्ट बी टॉलरेटेड व्हिच डज नॉट एक्सप्रेस द सोव्हेरियन इमेज ऑफ जस्टिस. काव्यात उद्दिष्टांची एकता, समन्वय व लयात्मकता असावी. काव्यात नैतिकता व धार्मिकता यांचा परिपोष व्हावा. त्यासाठी देवाचे व वीरांचे पोवाडे त्यात गायले जावे. देवी देवतांच्या चरित्रातील पतनाचे प्रसंग टाळून सत्यनिष्ठा, धैर्य व शील अशा गुणांचे पोषण करणारे प्रसंगच चित्रित करावे असा परामर्श तो कवींना देतो. अशा काव्यास तो सत्काव्य म्हणतो आणि दंतकथा व अवास्तवता असणाऱ्या काव्यास अद्भुत काव्य म्हणतो. नाटकात सदाचारी सद्गुणी नायक असावेत,
खलपात्रांच्या दुष्कृतींचा फक्त उल्लेख करावा, प्रत्यक्ष रंगभूमीवर त्यांना अभिनीत करू नये अशी शिफारस तो नैतिक दृष्टिकोनातून करतो. काव्यात सत्याचा व शिवत्वाचा कट्टर समर्थक असूनही प्लेटो वृक्ष नीतिवादी वा उपदेशवादी नाही, हे त्याच्या पुढील उदाहरणावरून स्पष्ट होते. तो म्हणतो, मानवाचे लक्ष सुंदर गोष्टीकडे, मानवी प्रकृतीतील महान व उदात्त गुणांकडे वेधावे, हे कलेचे आद्य कर्तव्य आहे. त्यानंतर कला आपल्या अंगभूत प्रभावाने मानवाच्या आत्म्यावर परिणाम घडवेल आणि आरोग्यप्रद वायुलहरीप्रमाणे त्यांच्यात जे जे उत्कृष्ट व उदात्त आहे त्याचे पोषण करेल. वर वर वाटतो तसा तो काव्याचा विरोधक नाही. त्याचा रोष चांगल्या कवींवर मुळीच नाही, तर कर्तव्यभ्रष्ट कलेवर तो कठोर टीका करतो. आपल्या राज्यात म्हणजे आदर्श राज्यात तो सज्जन व सत्प्रवृत्तीचे अनुकरण करणाऱ्या काव्यास स्थान द्यायला तयार आहे. तत्वज्ञ, मननशील, दिव्य सत्तेचा अनुभव घेणारे थोर कवी यांचे महत्व ओळखून तो त्यांचे समर्थन करतो. सत्य हेच उत्कृष्ट काव्याचे एकमेव मूल्य आहे असे तो मानतो. प्लेटोनं हा जो अनुकृतीचा सिद्धांत मांडलेला आहे, या सिद्धांतामध्ये अनेक वादग्रस्त स्थळं आहेत. त्याची शिववादी भूमिका ही एकांगी वाटते. काव्यकलेत सौंदर्य व आनंद यांची उपेक्षा करून तात्विक, नैतिक व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सत्य व शिवत्व यांचीच तो महती सांगतो. तथापि पाश्चात्य साहित्य विचाराच्या ऐतिहासिक विकासक्रमाला त्याच्या कलामीमांसेस निर्विवाद महत्व द्यावे इतकी ती मूलगामी आहे. पुढे 2-2.5 हजार वर्षे उलटली तरी त्याने जीवन व काव्यादी कला यांच्या संबंधाबाबत मांडलेले मूलगामी प्रश्न चर्चाविषयक झाले आहेत. त्याचे साहित्यविषयक विचार सहजासहजी खंडन करणे इतके उथळ नाहीत. प्लेटोच्या साहित्य विचाराचं महत्व जर सांगायचं झालं तर ते पुढील प्रमाणे सांगता येईल. कलांच्या अनुकरणाचे व आनंदाचे तत्व त्यानेच सर्वप्रथम सांगितले प्लेटोने. कलांच्या परस्पर संबंधांवर व वर्गीकरणावरही त्याने प्रकाश टाकला. विविध कला परस्परांशी संबंधही असतात व परस्पर विभिन्नही असतात, हे त्याने ललित कला व उपयोगी कला या वर्गीकरणातून दर्शविले. कला विचारात न्याय, सत्य व सौंदर्य या तत्वांची प्रथम स्थापना त्यानेच केली. काव्य प्रेरणेबाबतचा त्याने सांगितलेला विचार हा अत्यंत महत्त्वाचा होता. थोडक्यात प्लेटोने त्याच्या या सिद्धांतातून साहित्यशास्त्राचा खूप मोठ्या प्रमाणात उलगडा केलेला आहे. पाश्चात्य साहित्य शास्त्राचा तर तो आचार्य मानला जातो प्लेटो. त्याच्या ग्रंथातून अनेक कवींना व समीक्षकांना प्रेरणा मिळाली. या प्लेटोप्रमाणेच एरिस्टॉटल हा त्याचा जो शिष्य आहे, त्या एरिस्टॉटलने सुद्धा अनुकृतीचा सिद्धांत मांडलेला आहे. परंतु एरिस्टॉटलच्या या सिद्धांतामध्ये म्हणजे प्लेटोच्या भूमिकेसंबंधीचा विरोध आपल्याला दिसतो. तो विरोध म्हणजे हा अत्यंत तात्विक विरोध आहे, त्याच्या भूमिकेला विरोध आहे. प्लेटोनं ज्या पद्धतीनं साहित्याच्या संदर्भातला अनुकृतीचा सिद्धांत मांडलेला आहे, एरिस्टॉटलने नेमकी वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. प्लेटोनं जी 3 रूपं मांडलेली आहे आणि एरिस्टॉटलनेही 3 रूपं मांडलेली आहेत. एरिस्टॉटलच्या अनुकृतीच्या सिद्धांताबद्दल आपण बोलू पुढच्या उद्याच्या तासाला, परंतु आता प्लेटोचा हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत समजून घेणं गरजेचं आहे. प्लेटो म्हणजे प्लेटो व एरिस्टॉटलच्या आधी एक विचारवंत होऊन गेलेला होता, गार्जियस नावाचा. त्याने सुद्धा विरेचनाचा सिद्धांत मांडलेला होता. म्हणजे काव्याची प्रेरणा, अनुकरण व विरेचन याबाबतच्या संकल्पना त्यानं मांडल्या होत्या. पुढे प्लेटो आणि एरिस्टॉटलने यांचा अधिक मोठ्या प्रमाणावर मांडणी केली, यांचा अधिक सखोल असा विचार केला आणि त्यातूनच प्लेटोचा हा सिद्धांत याला आला. प्लेटो
हं. ठीक आहे. प्लेटोच्या संदर्भामध्ये आणखी आपल्याला सांगायचं झालं तर प्लेटोने जो सिद्धांत मांडलेला आहे तो अनुकरणाचं आणि आनंदाचं तत्व मांडणारा आहे. म्हणजे अ, कोणताही लेखक जेव्हा साहित्यकृतीची निर्मिती करतो तेव्हा त्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये प्लेटोनं जी सांगितलेली वस्तूची 3 रूपं आहे, त्या 3 रूपांचा आधार त्या प्रक्रियेला असतो. पहिलं म्हणजे ईश्वर निर्मित मूळ सूक्ष्म व आदर्श रूप, दुसरं म्हणजे कलारूप उपयुक्त असं, आणि तिसरं म्हणजे चित्ररूप. एखादी गोष्ट ही देवाने घडवली त्या पद्धतीची असते. म्हणजे इथे भाषेचं एक वैशिष्ट्य लागू होतं, ते म्हणजे यादृच्छिकता. म्हणजे यादृच्छिकता हे तत्व आता या स्फोरला तुम्हाला शिकायला मिळेल भाषेच्या संदर्भामध्ये, की गाईला गाय का म्हणतो आपण, किंवा चंद्राला चंद्र का म्हणतो, किंवा एखाद्या घोड्याला घोडा का म्हणतो, किंवा झाड आहे. म्हणजे गाय म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये कोणती प्रतिमा उभी राहते, किंवा चंद्र म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर कोणती प्रतिमा उभी राहते. याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण चंद्र म्हटल्यानंतर शुभ्र चमकणारा एक गोल वर्तुळ असलेला तारा आपल्या डोळ्यांसमोर येतो. आणि चंद्र म्हटल्यानंतर आपण पृथ्वीकडे पाहतो का? नाही. तर चंद्र म्हटल्यानंतर आपण आकाशाकडे पाहतो. आता चंद्र या शब्दामध्ये कुठेही पृथ्वी, आकाश, गोल किंवा वर्तुळ किंवा चमकणारा तारा या पद्धतीचा कुठलाही उल्लेख चंद्र या शब्दामध्ये नाही. त्यामुळे भाषेने चंद्र हा शब्द त्याला कसा दिला, तर तो यादृच्छिकपणे दिला. म्हणजे परंपरेनं तो आला. जेव्हा बोली भाषा किंवा भाषा विकसित झाली, त्या भाषेच्या विकासाच्या टप्प्यामध्ये जेव्हा समाजाने प्रत्यक्ष शब्दांची निर्मिती केली असेल, तेव्हा त्या निर्मितीमधूनच चंद्राला चंद्र हा शब्द दिला गेला. जसं गाय, गायीला गाय म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर एका प्राण्याची प्रतिमा येते. त्या प्राण्याला 4 पाय असतात, शेपटी असते, बरोबर आहे. आता 2 शिंग असतात. आता तुम्ही बैलाची प्रतिमा, बैल हा शब्द उच्चारावर, बैल हा शब्द उच्चारल्यानंतरही आपल्या डोळ्यांसमोर तशीच प्रतिमा येते. मन बैलाला आपण गाय म्हणतो का? नाही. बैलाला पण 4 पाय आहे, बैलाला पण शेपटी आहे, बैलाला पण शिंग आहे, पण त्याला आपण गाय म्हणतो का? नाही. तसंच टेबलचं पण, टेबललाही 4 पाय आहे. मग 4 पायाची प्रत्येक वस्तू गाय आहे का? नाही. 4 पायाच्या प्रत्येक वस्तूला त्याच्या उपयोगानुसार, वापरानुसार वेगवेगळं नाव आहे. हे कोणी दिलं? तर हे यादृच्छिकपणे आपल्या भाषेमध्ये आलं. म्हणजे जसं समाजामध्ये भाषा विकसित झाली तसं ते नाव आपल्यापर्यंत आलं. प्लेटोचा हा जो सिद्धांत आहे तो कुठेतरी या यादृच्छिकतेच्या तत्वाशी मिळता जुळता आहे असं मला वाटतं. तो म्हणतो की एखाद्या वस्तूचं एक विशिष्ट आदर्श असं रूप असतं, ती वस्तू माणसाला वापरायची कशी त्यानुसार माणूस तिचं उपयुक्त असं रूप तयार करतो. म्हणजे देवाने समजा एक मोठा असा चौकोनी दगड तयार करून दिला असेल आणि त्या दगडावर पुरातन काळातील माणूस झोपत असेल, तर तिथे व्यवस्थित झोपता येतं म्हणून त्या दगडाच्या आकारासारखंच आपण काहीतरी आपल्याकडे बनवायचं म्हणून माणसाने पलंगाची निर्मिती केली असेल. आणि मग त्या पलंगाला अधिक आरामदायी कसं करता येईल म्हणून एखाद्या चित्रकारानं त्याच्या कल्पनेने एक विशिष्ट असा पलंग तयार केला असेल, त्याचं चित्र काढलं असेल. अशी 3 रूपं तो एखाद्या वस्तूची निर्माण होतात. म्हणजेच काय, तर माणूस किंवा व्यक्ती ही कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करते. आणि कोणत्या गोष्टीचं? तर ईश्वर निर्मित गोष्टीचं. म्हणजे मूळ गोष्ट कोणती आहे? ईश्वर निर्मित आहे. म्हणजे अनुकृती करणे म्हणजे अनुकरण करणे. म्हणजे जसं लहान बाळ, म्हणजे बघा तुम्ही आता समजा मुक्ताईनगर मधल्या एखाद्या खेड्यात एखादं बाळ जन्मलं आणि ते बाळ
लहानपणापासूनच अमेरिकेमध्ये राहायला गेलं, तर ते बाळ 15 वर्षांनी इथं आल्यानंतर, परत आल्यानंतर कोणती भाषा बोलेल? मराठी बोलेल का? नाही, ते बाळ इंग्रजी भाषा बोलेल. तर का बोलेल? कारण त्या बाळाने त्याच्या अवतीभोवती राहणाऱ्या कुटुंबियांचं, समाजातल्या लोकांचं अनुकरण करत करत त्यांची भाषा तो शिकलेला आहे. त्यामुळे तो त्याचीच भाषा बोलेल. भाषा ही जन्मतः मिळत नसते. भाषा ही अर्जित संपत्ती आहे. ती आपल्याला कमवावी लागते, शिकावी लागते. आणि मग ती कशी शिकतो माणूस? तर अनुकरणातून शिकतो. आणि माणूस हा म्हणूनच अनुकरण प्रिय असा प्राणी आहे. आणि म्हणून प्लेटोचं म्हणणं काय की साहित्य हे दुसरं काहीच नाही तर ते अनुकरण आहे. म्हणून अनुकृती किंवा अनुकरण हे साहित्यामध्ये फार महत्वाचं प्लेटो मानतो. आणि म्हणूनच त्याने असं म्हटलेलं आहे की कोणतंही साहित्य, म्हणजे जसं आता बघा, आता आपण म्हणतो की नाही की रामायण आणि महाभारत यांना आपण महाकाव्य का म्हणतो? तर रामायण आणि महाभारतामध्ये जे प्रसंग, ज्या घटना, जे व्यक्ती, जे पात्र रंगवलेले आहेत ते सगळे आपल्या अवतीभोवती, आपल्या समाजात, आपल्या कुटुंबात कुठे ना कुठे ते पात्र आपल्याला दिसतात, तसे प्रसंग घडलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही ग्रंथांना महाकाव्य आपण म्हटलेले की मानवी संसारातल्या कोणत्याही प्रसंगाचं, कोणत्याही प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं असेल तर रामायण आणि महाभारतामध्ये जाऊन शोधलं पाहिजे, त्याच्यामध्ये ते उत्तर आपल्याला सापडतं. आणि म्हणून आता आपण जे जे साहित्य निर्माण करू ते म्हणजे कोणतंही साहित्यामध्ये बघा, साहित्य हे घटनेवर आधारित असतं. घटना, प्रसंग यांचा एक आधार त्या साहित्याच्या निर्मिती मागे असतो. आता या घटना आणि प्रसंगांची निर्मिती कुठे होत असते? तर ती समाजामध्ये होत असते. बरं, ती निर्मिती होत असताना एका विशिष्टच व्यक्तीसोबत ती घटना घडलेली असते का? तर नाही. म्हणजे समजा आईचा मृत्यू ही जर घटना आपण घेतली आणि त्या आईच्या मृत्यूनंतर एखाद्या कवीने आईच्या दुःखामध्ये, आईच्या जाण्याचं दुःख झालं म्हणून त्याने एखादी कविता लिहिली, तर आई फक्त त्याचीच वारलेली आहे का? नाही. आई अनेकांची वारलेली असते, आई अनेकांची सोडून गेलेली असते, आई गेल्याचं दुःख प्रत्येकाला झालेलं असतं. परंतु तो कवी परंतु प्रत्येक जण कविता लिहू शकतो का? नाही. तो कवी त्याचं जे दुःख मांडत असतो ते त्या आईच्या मृत्यूचं दुःख त्याला जे जाणवलं ते शब्दबद्ध करून तो मांडत असतो. त्यामुळे फक्त ती घटना त्याच्या एकट्याच्याच आयुष्यात घडली आहे असं नाही. आणि म्हणून अनुकरण हा साहित्याचा आधार आहे, अनुकरण हे साहित्याचा नियम आहे. या अनुकरणातूनच साहित्याची निर्मिती होत असते. म्हणून प्लेटोने अनुकृतीचा सिद्धांत मांडला आणि त्यानं सांगितलं की ईश्वर निर्मित मूळ अशा आदर्श वस्तूचीच अनुकृती ही पुढे होत जाते. कोणाकडून? तर प्रत्यक्ष उपयोग करणाऱ्याकडून आणि त्या वस्तूला आणखी त्याचं स्वरूप बदलण्यासाठी म्हणून कल्पना करणाऱ्या एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून. त्यामुळे अनुकृतीचा सिद्धांत हा साहित्यामध्ये फार महत्वाचा मानला गेलेला आहे. तर इथे आपण थांबू.